पियुष आणि लस्सीमध्ये काय फरक आहे ते आता पियुष हे पेय सगळ्यात पहिले कोणी बनवलं असेल? गुजरात आणि महाराष्ट्र दोन्हीकडे देखील हे बनवलं जातं। पण पियुष सगळ्यात पहिलं बनवलं गेलं ते म्हणजे पियुष हे उन्हाळ्यात बनवलं जाणारं एक प्रसिद्ध पेय आहे आणि गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्हीकडे देखील हे फेमस आहे। पियुष आणि लस्सीमध्ये काय फरक आहे ते देखील आपण रेसिपी करताना पाहणार आहोत। श्रीखंड आणि दह्याचा वापर करून हे पियुष बनवलं जातं। त्यामध्ये आणखी कुठले पदार्थ वापरले जातात ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। पण पियुष सगळ्यात पहिले बनवलं गेलं ते म्हणजे तांबे आरोग्य भुवन मुंबई येथे 1941 साली तांबे आरोग्य भुवनची स्थापना झाली। NC केळकर मार्ग दादर मुंबई येथील तांबे आरोग्य भुवन यांनी सगळ्यात पहिले पियुष या पेयाची निर्मिती केली। उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक ऐवजी पियुष नक्की करून पहा। तर पियुष करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 1 कप एवढं दही। 4 ग्लास पियुषचं प्रमाण आज मी तुम्हाला इथे सांगतेय। तर 1 कप दही घ्यायचं, त्यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप एवढी पिठी साखर। तर ही जी पिठी साखर आहे ना, ही खडी साखरेपासून बनवलेली आहे। खडी साखरेच्या वापरामुळे ना उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळतो। आता यामध्ये घालूया अगदी चिमूटभर मीठ आणि आपल्याला हे रवीच्या साह्याने घोटून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपलं हे घोटलं गेलंय। आता यामध्ये मी घालणार आहे पाणी। तर पाणी इथे मी अंदाजेच घालणार आहे, तुम्हाला जर हवं असेल तर 1-2 ग्लास पाणी तुम्ही मोजून घेऊ शकता। आता गोडसर असं आपलं हे ताक तयार झालेलं आहे। लस्सी जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही, किंवा जरी केला तरी देखील अतिशय कमी प्रमाणात पाणी वापरलं जातं। पियुषमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे श्रीखंड। इथं मी रेडीमेड विलायचीचं श्रीखंड घेतलेलं आहे। तुम्हाला जर मिळालं ना तर श्रीखंड केशरयुक्त घ्या, त्यामुळे ना या पियुषला रंग देखील खूप छान येतो आणि फ्लेवर देखील छान येतो। आज आपण पियुषमध्ये ना कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहोत। तर यामध्ये मी घालते पाव कप एवढं श्रीखंड। श्रीखंड घट्ट असतं आणि त्यामुळे जे आपण हे ताक बनवलंय ना गोडसर, तर ते पुन्हा आपलं छान क्रीमी आणि थिक होईल। आता पियुष आणि लस्सीमध्ये फरक काय आहे? तर पियुष हे श्रीखंड, जायफळ आणि वेलची, केशर याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। यामध्ये घालूया अर्धा चमचा वेलची पूड, पाव चमचा साधारण जायफळ आपण किसून घालणार आहोत। पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लस्सीचा बेस जो असतो ना तो फक्त दही आणि साखर एवढाच असतो, आणि पियुषचा जो बेस बनवला जातो त्यामध्ये दही, श्रीखंड आणि पाण्याचा वापर केला जातो। चला आता आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे। यामध्ये मी घालतीये केशरयुक्त दूध। थोडंसं केशर मी कोमट दुधामध्ये भिजत घातलं होतं आणि त्याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे। तर आता आपण यामध्ये कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा वापर करणार नाही आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तासासाठी तरी आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल ना, हे पियुष आपलं मस्त थंडगार होईल। तर आपलं मस्त थंडगार असं पियुष तयार झालेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, लस्सीपेक्षा बऱ्यापैकी हे पातळ असतं, खूप जास्त घट्ट नसतं। लस्सी कशी ना बऱ्याच वेळा आपल्याला चमच्यानीच ती खावी लागते, एवढी घट्ट असते। आणि लस्सी सर्व करताना ना आमच्या नगरमध्ये तरी त्यावर मस्त आईस्क्रीम घातलं जातं। बऱ्याच ठिकाणी लस्सी सर्व करताना ना त्यावर दह्यावरची जी साय असते ना ती देखील घातली जाते। पण पियुष सर्व करताना काय घातलं जातं ते आपण पुढे पाहूया। उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पेय करत असतो, पण महाराष्ट्रात बनलं जाणारं हे पियुष मात्र काहीसं मागं पडतं। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे पियुष नक्की करून पहा। चवीला जेवढं छान आहे ना, शरीराला देखील ह्याचे तेवढेच जास्त फायदे आहेत। बदामाचे काप आणि फुलांच्या पाकळ्यांनी आपण ह्याला सर्व करूया। पाहता क्षणी कुणालाही प्यावंसं वाटेल असं मस्त थंडगार पियुष आपलं तयार झालेलं आहे। उन्हाळ्यात बऱ्याच वेळा आपण श्रीखंड बनवतो किंवा रेडीमेड देखील आणलं जातं, आणि मग दुसऱ्या दिवशी काय होतं ना, श्रीखंड खायची कोणाचीच इच्छा नसते। तर अशा वेळी देखील तुम्ही हे पियुष करून पाहू शकता। पियुषचा शब्दशः अर्थ आहे अमृत, आणि अमृत म्हणजे देवांचं पेय। टेस्ट ह्याची जेवढी सूदिंग आहे ना तेवढंच हे हेल्दी देखील आहे। कॅल्शियम, व्हिटॅमिन ई आणि B6 ने हे पियुष परिपूर्ण आहे। तर अगदी 5 मिनिटात बनणारं हे पियुष आहे की नाही मस्त टेस्टी आणि हेल्दी दोन्ही देखील। मुलांच्या देखील सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि उन्हाळा देखील भरपूर वाढलेला आहे। तर या उन्हाळ्यात मुलांना बाहेरचं कोल्ड्रिंक देण्यापेक्षा असं घरीच 5 मिनिटात बनवलेलं हे हेल्दी कोल्ड्रिंक नक्की द्या। तर कसा वाटला तुम्हाला आजच्या पियुष या रेसिपीचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।